नमस्कार. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र अंतर्गत जो आपणाला सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स देण्यात आलेला आहे. या ब्रिज कोर्सचा आज 28वा दिवस. आज आपण इयत्ता 8वी मधील वर्तुळ या घटकावर चर्चा करणार आहोत. खरं पाहिलं तर वर्तुळ ही संकल्पना यापूर्वी आपणाला झालेली आहे, परंतु वर्तुळाच्या संदर्भामध्ये वर्तुळाची व्याख्या काय आहे आणि वर्तुळाचे घटक कोणते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू. आता या ठिकाणी आपणाला एक ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे की शेजारील आकृतीतील वर्तुळाच्या भागांची नावे लिहूया. आता या ठिकाणी जे काही वर्तुळ देण्यात आलेलं आहे किंवा जी काही आकृती देण्यात आलेली आहे त्या आकृतीचं जर आपण निरीक्षण केलं तर त्यामध्ये केंद्रबिंदू कोणता आहे, त्रिज्या कोणती आहे, व्यास कोणता आहे आणि जीवा कोणती आहे, या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी ही कृती पूर्ण करावयाची आहे. सर्वप्रथम हे समजून घ्या की आपण वर्तुळाची व्याख्या काय करतोय की प्रतलातील एखाद्या स्थिर बिंदू, या ठिकाणी हा जो काही आकृतीमध्ये ओ बिंदू दाखवलेला आहे हा स्थिर बिंदू आहे आणि या स्थिर बिंदूपासून हे ए असेल, एफ असेल, बी असेल, जी असेल, सी, ई आणि डी हे सर्व बिंदू कसे आहेत, ओ बिंदूपासून समान अंतरावर आहेत. म्हणून त्याची आपण व्याख्या थोडी याची अशी करतो की प्रतलातील एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूचा बिंदू पथ, बिंदूचा मार्ग म्हणजे वर्तुळ. हे लक्षात ठेवा. प्रतलातील एका स्थिर बिंदूपासून, ठीक आहे, या ठिकाणी आपण व्याख्या लिहू. मी थोडक्यात व्याख्या लिहितोय. स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणारा बिंदूचा बिंदूपथ किंवा त्यालाच आपण मार्ग असं म्हणू शकतो. बिंदूचा बिंदूपथ म्हणजे वर्तुळ. कारण आपण जर ही कृती करून पाहिली, एखाद्या प्रतलामध्ये समजा आपण ग्राउंडमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला उभा केलेला आहे आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना सांगितलं की या उभा केलेल्या विद्यार्थ्यापासून समान अंतरावर तुम्ही या ठिकाणी पळा. त्यावेळी त्यांच्या पळण्यामुळे जी त्या ठिकाणी वाट निर्माण होईल किंवा जो पथ निर्माण होईल, मार्ग निर्माण होईल, तो म्हणजे काय असेल, वर्तुळ असेल. म्हणजे वर्तुळाची व्याख्या देत असताना प्रतलातील एखाद्या स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणारा बिंदूचा बिंदूपथ किंवा समान अंतरावर असणाऱ्या बिंदूचा संच, या ठिकाणी बिंदूपथ म्हणा, संच म्हणा, काही अडचण नाही, म्हणजे वर्तुळ. हे वर्तुळ कळाल्यानंतर तो जो काही स्थिर बिंदू आहे त्या स्थिर बिंदूला आपण केंद्रबिंदू म्हणलेले. मग आता या ठिकाणी या आकृतीमध्ये वर्तुळाचा केंद्र कोणता, तर वर्तुळाचा केंद्र आहे बिंदू ओ. त्यानंतर त्रिज्या कोणत्या, त्रिज्या म्हणजे काय. आता त्रिज्या म्हणल्यानंतर वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू. आता वर्तुळाचा हा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणारी रेषाखंड. मग आता त्रिज्येच्या बाबतीमध्ये आपण सांगू शकतोय या ठिकाणी तुमची ओए त्रिज्या असू शकते, ओबी त्रिज्या असू शकते, त्यानंतर ओसी त्रिज्या असू शकते, ओई त्रिज्या असू शकते. त्यानंतर ओ आणि डी जोडले तर ओडीलाही आपल्याला त्रिज्या म्हणता येईल, ओजीला त्रिज्या म्हणता येईल. तर अशा पद्धतीनं त्रिज्या म्हणजे काय, तर वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणारा रेषाखंड.
आता आपण व्यास पाहण्यापूर्वी या ठिकाणी जीवा पाहूत. जीवा म्हणजे वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंड. पहा, वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंड. बिंदूंना जोडणारा रेषाखंड म्हणजे जीवा. हे तुम्ही लिहायचं नाही, तर फक्त जीवांची नावं लिहायची. तुमच्या माहितीस्तव मी या ठिकाणी लिहून दाखवलं. मग आता वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू घेतले. समजा वर्तुळावर हा एफ बिंदू आहे आणि हा जी बिंदू आहे. मग हे वर्तुळावरचे बिंदू आणि हे दोन बिंदू जोडले असता जो काही तुम्हाला एफ जी रेषाखंड मिळालेला आहे ती आपली जीवा असणार आहे, एफ जी. आणखीन कोणत्या जीवा सांगता येतील तुम्हाला? आकृतीवरून सांगा. जे जोडलेले रेषाखंड आहे तेवढ्या पुरतच आपण बोलू. डीई ही सुद्धा आपल्याला जीवा म्हणता येईल. याला सुद्धा आपल्याला काय म्हणता येईल? जीवा म्हणता येईल. त्यानंतर एसी ही सुद्धा जीवा असेल. मग जीवा ही संकल्पना कळाल्यानंतर आपण व्यास ही संकल्पना शिकत असतो. मग व्यास म्हणजे काय? व्यास म्हणजे सर्वात मोठी जीवा. व्यास म्हणजे त्या वर्तुळातील सर्वात मोठी जीवा किंवा सर्वात मोठी जीवा कशी काढता येईल? तर वर्तुळ केंद्रातून जाणारी. वर्तुळ केंद्रातून जाणारी जीवा म्हणजे व्यास. मग आता या ठिकाणी आकृतीमध्ये एकच वर्तुळ केंद्रातून जाणारी जीवा दाखवलेली आहे, ती आहे एसी. म्हणून या ठिकाणी आपला व्यास काय आहे? एसी. मग हे लक्षात आलेलं असेल आपण त्रिज्या कशाला म्हणतोय. या ठिकाणी पहा, याला आपण त्रिज्या म्हणलेलं आहे, याला जीवा म्हणलेले. जीवा आपण या ठिकाणी एफ जीला सुद्धा जीवा म्हणू शकतो आपण. त्यानंतर या ठिकाणी आपण हा जो काही एसी रेषाखंड आहे त्याला आपण व्यास असं म्हणलेले. तर या पद्धतीनं वर्तुळ म्हणजे काय, वर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणजे काय, या ठिकाणी ओ हा त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे हे लक्षात ठेवा. आणि वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणारा रेषाखंड म्हणजे वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू म्हणजे त्रिज्या. आता यानंतर पुढे काय दिलंय पहा, की वर्तुळाचा परिघ म्हणजे काय. आता वर्तुळाचा परिघ म्हणजे काय, तर या ठिकाणी पहा की एक कृती दिलेली आहे आपणाला, की एक दोरा घ्या व एक टोक खिळ्याच्या साह्याने स्थिर करा आणि दुसऱ्या टोकाला पेन्सिल बांधून फिरवा. तर फिरण्याचा वर्तुळाकृती मार्ग उमटतो. त्यालाच आपण वर्तुळाचा परिघ म्हणतो. आता या ठिकाणी वेगवेगळ्या कृती आपण करू शकतो. बांगडी घेतली, बांगडीवर दोरा गुंडाळला आणि पूर्णपणे दोरा गुंडाळला आणि त्या दोऱ्याची लांबी मोजली तर ती आपली काय असणार आहे, ती लांबी म्हणजेच त्या वर्तुळाचा परिघ असणार आहे. आता वर्तुळाच्या परिघाच्या बाबतीमध्ये अशी काही कुठं आपण व्याख्या ऐकलेली नाही, परंतु या ठिकाणी एक लक्षात ठेवा की वर्तुळाचा परिघ आपण कशाला म्हणतोय, तर ज्या पद्धतीनं आपण प्रत्येक आकृतीची परिमिती काढतो, वर्तुळाची पूर्ण लांबी कंप्लीट लेंथ ऑफ सर्कल मीन्स सर्कम्फरन्स, किंवा या ठिकाणी त्यालाच आपण
वर्तुळाची परिमिती असं सुद्धा म्हणू शकतोय, म्हणजे वर्तुळाचा परीघ. आता या ठिकाणी पहा, वर्तुळाचा परीघ पाहिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पुढची एक कृती देण्यात आलेली की राजूने घरातील वर्तुळाकार वस्तूचे परीघ आणि व्यास मोजले. कारण या ठिकाणी आपण व्यास आणि परीघ या दोन्ही संकल्पना शिकलोत. व्यास कशाला म्हणायचे? वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेला व्यास म्हणायचे. आणि परीघ कशाला म्हणायचे? त्या वर्तुळाची परिमिती, कंप्लीट लेंथ ऑफ सर्कल, वर्तुळाची पूर्ण लांबी. म्हणजे घड्याळ घेतलं, घड्याळाचा परीघ त्याला 44 सेंटीमीटर भेटला आणि व्यास 14 सेंटीमीटर. आणि त्यावेळी त्यानं परिघाचं आणि व्यासाचं गुणोत्तर लिहिण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी ते मिळालं 3.14. त्याच पद्धतीनं बांगडी घेतली, बांगडीची पूर्ण लांबी म्हणजे परीघ मिळाला 23.5 आणि व्यास मिळाला 7.5. त्याचंही गुणोत्तर लिहिलं, त्यावेळी ते सुद्धा या ठिकाणी 3.14च मिळेल. त्याच पद्धतीनं बैलगाडीचे चाक या ठिकाणी 314, छेदस्थानी 99, व्यास ते सुद्धा 3.14 मिळेल. आणि यावरून आपण अनुमान काढलेलं आहे की कुठलंही तुम्ही वर्तुळ घेतलं तर त्या वर्तुळाचा परीघ आणि व्यास यांचे गुणोत्तर स्थिर राहते. या ठिकाणी परिघाचे व्यासाशी असलेले गुणोत्तर कितीच्या जवळपास आहे तर 3.14, किंवा त्याला आपण अंश आणि छेद रूपात लिहिलं तर ते जवळपास 22 छेदस्थानी 7 असते. आता याही किमती काही करेक्ट नसतात, आपण वापरतो. आणि या स्थिर गुणोत्तरालाच आपण पाय असं म्हणतोय, लक्षात ठेवा. आता या ठिकाणी पाय म्हणजे काय? पाय ही संकल्पना काय आहे तर परीघ आणि व्यासाच्या गुणोत्तरालाच आपण पाय असं म्हणतोय. आता या सूत्रावर थोडं पुढे चर्चा करूत आपण की या ठिकाणी पहा की पाय हे सर्कम्फरन्स, परीघ सी आणि डी म्हणजे व्यास, डायमीटर. सी आणि डीचं गुणोत्तर आहे पाय. म्हणजे या ठिकाणी सीची जर किंमत काढली आपण तर काय मिळेल पहा, सी बरोबर पाय डी. आणि हे सूत्र परिघाचं इथं तयार झालेलं आहे, सी बरोबर पाय डी. हे सूत्र कसं तयार झालंय? त्या गुणोत्तराला आपण पाय म्हणलेले, या गुणोत्तराला काय म्हणलेले? पाय म्हणलेले. पाय म्हणजे काय असा जर कोणी प्रश्न विचारला तर पाय म्हणजे परीघ आणि व्यासाचे गुणोत्तर, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. तर यानंतर पहा, या ठिकाणी वर्तुळाच्या स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असलेल्या वर्तुळाकार रेषेला परीघ म्हणतात. परिघाचे व्यासाशी असलेली गुणोत्तर स्थिर असते व त्याला पाय असे म्हणतात. हीच माहिती खाली मला समजली म्हणून देण्यात आलेली. आता या ठिकाणी थोडी चर्चा करू की परीघ सी आणि व्यास डी, कारण परिघाला आम्ही सर्कम्फरन्स असं म्हणतोय. म्हणून त्याला आपण सी या अक्षरानं दाखवतोय. व्यास आपण डायमीटर, यानं दाखवतोय. म्हणून त्याला डी या अक्षरानं दाखवायचं इथं. आता हे स्मॉल डी, कॅपिटल डी, काही ठिकाणी आपण कॅपिटल डी वापरलेला आहे. आणि जर परीघ आणि व्यासाचं गुणोत्तर स्थिर राहत असेल तर पाय म्हणजे काय तर परीघ व व्यासाचे गुणोत्तर, परीघ व व्यासाचे गुणोत्तर. आपल्याला जर कोणी विचारलं की पाय म्हणजे काय तर आपण सांगू शकतोय की
कोणत्याही वर्तुळामध्ये परिघ आणि व्यासाचे गुणोत्तर स्थिर राहते आणि या स्थिर गुणोत्तरालाच आपण पाय असं म्हणतोय. मग याच्यावरूनच सूत्र तयार झालंय पा, परिघ भागिले व्यास बरोबर पाय. आणि हे जर आपण परिघाचं सूत्र काढायचा प्रयत्न केला तर हे भागाकारातले डी गुणाकारात जातील. म्हणून या ठिकाणी परिघाचं सूत्र आहे परिघ बरोबर पाय गुणिले व्यास. म्हणजेच या ठिकाणी सी बरोबर पाय डी. आणि या ठिकाणी पहा डी बरोबर काय आहे, डी म्हणजे व्यास आहे. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. म्हणून या ठिकाणी ही जर डी ची किंमत आपण या ठिकाणी या पहिल्या सूत्रात ठेवली तर सी बरोबर 2 पाय आर हे सूत्र मिळेल. म्हणजे परिघाचे दोन सूत्र आपल्याला मिळतात. एक सी बरोबर 2 पाय आर आणि पहिलं सूत्र मिळतं सी बरोबर पाय डी. हे लक्षात ठेवा. याचा आधार घेऊन आपल्याला उदाहरणं सोडवावी लागतात. परिघ बरोबर पाय गुणिले व्यास किंवा परिघ बरोबर 2 पाय आर. आता इथं 2 आर आलाय म्हणजे व्यास आलाय. तर अशा पद्धतीनं आपण याच्यावर विचार करू शकतो. आता त्यानंतर आपणाला दिलेली सारणी पूर्ण करा अशी एक कृती दिलेली की समजा एखाद्या वर्तुळाची त्रिज्या जर 14 सेंटीमीटर असेल तर व्यास किती असतो. या ठिकाणी डायरेक्टली किमती लिहिल्या तरी चालतील की डी बरोबर 2 गुणिले आर. आर म्हणजे त्रिज्या म्हणजेच 2 गुणिले या ठिकाणी 14 लिहिता येईल. म्हणजे या ठिकाणी 28 सेंटीमीटर हा तुमचा व्यास असेल. मग आता या ठिकाणी पहा त्रिज्या माहिती, त्रिज्येची दुप्पट केली व्यास आणि परिघ सी बरोबर काय आहे पाय डी. पायची किंमत मी यापूर्वी सांगितली की 3.14 किंवा आपण 22 छेदस्थानी 7 किंमत घेऊ शकतो. आणि डी किती आहे तुमचा 14 आहे. पाय डी आणि या ठिकाणी त्रिज्या जर घ्यायची असेल तुम्हाला तर या ठिकाणी काय करावं लागेल 2 पाय आर सूत्र वापरावं लागेल. आता व्यास 28 आहे. या ठिकाणी लक्षात घ्या 14 त्रिज्या आहे आणि व्यास 28 आहे. आपण या ठिकाणी पाय डी सूत्र वापरले. डी ची किंमत 28 ठेवूत. म्हणजे या ठिकाणी याला जर संक्षिप्त रूप दिलं तर तुम्हाला परिघ 88 सेंटीमीटर मिळेल. 7 चोक 28 22 चोक 88. ठीक आहे. या ठिकाणी व्यास 42 आहे. त्रिज्या निमपट असेल व्यासाच्या म्हणजे या ठिकाणी 42 छेदस्थानी 2 म्हणजे हे मिळेल तुम्हाला 21. ठीक आहे. मग आता सी बरोबर पाय डी परिघ काय मिळेल. मग परिघ बरोबर पाय डी. पाय म्हणजे 22 छेदस्थानी 7 गुणिले व्यास 42. म्हणजेच या ठिकाणी याला जर संक्षिप्त रूप दिलं तर या ठिकाणी 7 सख 42 आणि या ठिकाणी 22 गुणिले 6 किती मिळतं 132 मिळतं. 132 सेंटीमीटर. आता या ठिकाणी परिघ 44 दिलाय. परिघावरून तुम्हाला व्यास विचारलाय. थोडं उलट जाऊत. आता लक्षात घ्या की परिघ सूत्र काय आहे आपलं सी बरोबर पाय डी. मग याच्यात तुम्हाला 44 किंमत सी ची देण्यात आलेली. 44 बरोबर 22 छेदस्थानी 7 गुणिले डी. मग याला डी बरोबर काय लिहिता येईल तुम्हाला डी बरोबर 44 गुणिले 7 भागिले 22. म्हणजे डी ची किंमत किती मिळणार आहे तुम्हाला 14 मिळणार आहे. हे लक्षात ठेवा. हे रफ वर्क हे सगळं वर्क जे आहे ते तुम्ही रफ वर्क करा. या ठिकाणी डायरेक्टली किमती लिहा. आणि त्यानंतर तुम्हाला व्यास जेव्हा मिळतो त्या व्यासाची निमपट जर केली तर तुम्हाला त्रिज्या मिळेल. कारण सूत्र आहे आर बरोबर डी भागिले 2. आता 3 सूत्र लक्षातच ठेवा या ठिकाणी की डी बरोबर काय 2R किंवा आर बरोबर काढायचे व्यासावरून डी भागिले 2
त्यानंतर सी बरोबर पाय डी, किंवा हे एकच सूत्र येतं, हे वरचे सूत्र एकच आहेत, फक्त त्याला वेगळ्या रूपात लिहिलेले. याही सूत्राला मी थोडं वेगळ्या रूपात या ठिकाणी लिहून दाखवतो. या ठिकाणी तुम्हाला डी बरोबर काय लिहिता येईल, सी छेदस्थानी पाय लिहिता येईल, कारण मूळ सूत्र आहे पाय बरोबर सी छेदस्थानी डी. सूत्र एकच आहे, फक्त आपण पक्षांतर करून त्या सूत्राच्या वेगवेगळ्या रूपात ते सूत्र लिहित असतो. तर ही कृती आपल्याला कळालेली असेल की त्रिज्या दिली, त्यावरून आपण व्यास काढला, परीघ काढला, व्यासावरून त्रिज्या काढली, परीघ काढला, त्यानंतर परीघ दिलेला होता, त्यावरून आपण व्यास आणि त्रिज्या काढून घेतलेली आहे. आता यानंतर पाय आपल्याला एक उदाहरण या ठिकाणी देण्यात आलेले की एका शाळेच्या बसच्या चाकाची त्रिज्या 0.7 मीटर. थोडा आता 8वीसाठी हा भाग थोडा अवघड वाटेल तुम्हाला, कारण खरं तर हे 7वीच्या पातळीवरील उदाहरण नाही, डायरेक्टली 8वीच्या पातळीवरील उदाहरण. आता पहा, एका बसच्या चाकाची त्रिज्या 0.7 मीटर आहे. मुलांच्या सहलीचे ठिकाण शाळेपासून 4.4 किलोमीटर आहे. तर ते अंतर पूर्ण करण्यासाठी चाकाचे किती फेरे होतील? एक कृती या ठिकाणी. परंतु कृती जरी पूर्ण करत असलो आपण, तरी सुद्धा आपणाला प्रत्येक गोष्ट कळालेली पाहिजे. चाकाची त्रिज्या 0.7 मीटर, मग व्यास किती? तर या ठिकाणी 2 गुणिले त्रिज्या म्हणजे या ठिकाणी 0.7, मग या ठिकाणी काय मिळेल? 1.4 मिळेल. चाकाचा व्यास किती मिळेल? 1.4 मीटर मिळेल. ठीक आहे. आता 1.4 मिळाल्यानंतर या ठिकाणी चाकाचा परीघ किती? आता चाकाचा परीघ किती? तर पाय डी 22 छेदस्थानी 7 गुणिले 1.4. पा डी काढलाय आपण, आपणाला त्रिज्या दिली होती, त्यावरून व्यास काढलेला आहे, दुप्पट केली, त्रिज्येची दुप्पट केली, व्यास मिळाला. त्यानंतर परीघ काढून घेऊ. परीघ 22 छेदस्थानी 7 गुणिले 1.4 म्हणजे या ठिकाणी तुम्हाला किती मिळेल? तर या ठिकाणी बऱ्याच वेळा विद्यार्थी इथं गुणाकार भागाकारात चुका करतात. 22 छेदस्थानी 7 गुणिले 1.4 म्हणजे त्याला लिहिता येतं 22 गुणिले, आता 1.4 ला जर 7 न भागलं तर या ठिकाणी काय लिहिता येईल? 0.2 म्हणजे 22 गुणिले 2 44 आणि 1 नंतर दशांश म्हणजे या ठिकाणी उत्तर मिळेल तुम्हाला 4.4. ठीक आहे. आता म्हणजेच चाकाचा एक फेरा पूर्ण झाला की 4.4 मीटर अंतर पार होते. पहा, आता चाकाचा परीघ म्हणजे काय? एखादं चाक एका फेरीमध्ये किती अंतर जातं, एक फेरा पूर्ण होतो त्यावेळी त्याच्या परिघा एवढा अंतर तो पूर्ण करत असतो. म्हणजे परीघ तुमचा 4.4 मीटर मिळालेला आहे. म्हणजे ते चाक एका फेरीमध्ये किती अंतर जात असेल तर त्याच्या परिघा एवढं म्हणजे 4.4 मीटर अंतर पार करत असेल. लक्षात ठेवा, थोडा वेगळा विचार या ठिकाणी करायचा आहे. चाक एका फेरीत अंतर किती जाऊ शकतं? त्याच्या परिघा एवढं. मग चाकाचे एकूण फेरे बरोबर अंतर भागिले परिघ. आता एका फेरी जर या ठिकाणी 4.4 मीटर, मग या ठिकाणी आपण त्रिराशिकी मांडू शकतो 4.4 मीटर मध्ये त्याचा एक फेरा पूर्ण होतो. तर अंतर किती आहे? 4.4 किलोमीटर. 4.4 किलोमीटर साठी किती फेरे होतील? लक्षात घ्या. किंवा या ठिकाणी या ज्या राशी आहेत या समप्रमाणात आहेत. यापूर्वी घटक पाहिला आपण, परंतु या ठिकाणी 4.4 किलोमीटरचं रूपांतर आपणाला मीटरमध्ये करून घ्यावं लागेल. हे लक्षात ठेवा. म्हणजे आता या ठिकाणी 4.4 किलोमीटर गुणिले 1000, कारण 1000 मीटर बरोबर काय मिळणार आहे?
1 किलोमीटर. मग आता याला जर 1000 गुणलं तर आपल्याला मीटरमध्ये रूपांतर होणार आहे. मग आता या ठिकाणी किती येईल? या ठिकाणी दशांश नाही असं गृहीत धरा आणि 44,000 होईल, परंतु 1 नंतर दशांश द्यावा लागेल, म्हणजे या ठिकाणी 4400 मीटर हे अंतर असणार आहे. मग आता 4400 या ठिकाणी बऱ्याच वेळा या चूक होण्याची शक्यता आहे. 4400 छेदस्थानी 4.4 परी. आता हा भागाकार कसा करणार? तर या ठिकाणी पहा की 4400 छेदस्थानी 4.4. आता हा दशांश जर तुम्ही एक स्थळानं उजवीकडे नेला तर या ठिकाणचा सुद्धा दशांश तुमचा एक स्थळानं, आता या ठिकाणी अंशात दशांश नाही म्हणजे या ठिकाणी आहे शेवटी. मग हाही दशांश या पुढे न्यावा लागेल एक स्थळानं, म्हणजे तुम्हाला मिळेल या ठिकाणी 4400 मिळायच्या ऐवजी 44,000 मिळेल. छेदस्थानी 44, म्हणजे या ठिकाणी हा जर भागाकार केला तर तो मिळेल 1000. 44,000 भागिले 44, 1000. म्हणजे हा दशांश मी एक स्थळानं पुढे नेला, एक स्थळानं पुढे नेला म्हणजे याची किंमत मी 44 केली, आणि या ठिकाणचा दशांश एक स्थळानं पुढे न्यायचा म्हणजे अंशामध्ये 4400च्या ऐवजी काय येणार आहे? 44,000 येणार आहे. हे लक्षात ठेवा. आणि हा भागाकार येईल 1000. म्हणून 4.4 किलोमीटर अंतर जाण्यासाठी बसच्या चाकाचे 1000 फेरी पूर्ण होतील. पहा, ब्रिज कोर्स आहे. या ठिकाणी आपण अतिशय थोडक्यात दिलेल्या घटकावर फक्त चर्चा करतो. कुठलाही घटक आपण या ठिकाणी शिकवत नाही. तरी सुद्धा आपण या ठिकाणी प्रत्येक घटकाची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला भेट द्या. त्या ठिकाणी प्रत्येक घटकावर या ठिकाणी व्यवस्थित मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. धन्यवाद.